शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 त्याचबरोबर रब्बी हंगाम 2022-23 या हंगामातील शेतकऱ्यांची जी पीक विमा भरपाई रखडलेली होती त्यासाठी आता शासनाने निधी मंजूर केलेला आहे। तर हा निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्याचबरोबर कोणत्या कंपनीमार्फत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकन बटन असेल तर ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे तुमचं कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच वर्षापासून जवळपास 2022 पासून पीक विमा जे रखडलेला होता तो शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मी अगोदर सांगतो मित्रांनो, आपल्या चॅनलवर पीक विम्याच्या मोठमोठे अपडेट दिल्या जात आहेत, मोठमोठे व्हिडिओ पीक विम्यासंदर्भात आपल्या चॅनलवर सारखं येत आहेत। काही शेतकरी जर कंटाळले असतील आपल्या चॅनलच्या व्हिडिओला तर त्यांनी पीक विम्याचे टॉपिकवरचे जे व्हिडिओ आहेत ते बघले नसलं तरी चालेल, कारण की त्यांना जर गरज नसेल या व्हिडिओची त्यांनी बघू नये। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 2022 आणि 23 या वर्षामधील जे खरीप हंगाम आणि खरीप हंगाम आणि रब्बी हंगामाची जी पीक विमा भरपाई रखडलेली होती त्यासाठी शासनातर्फे दोन्ही हंगामासाठी 2,87,00,000 रुपयांची भरपाई मंजूर केलेली आहे। तर या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे। लवकरच म्हटलं तरी चालेल मित्रांनो, कारण 2022ची आणि त्याचबरोबर आता 2024चा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं चालू झालेलं आहे। तर याच अनुषंगाने आता हा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वितरित करण्याचा शासनाचा निर्णय आहे। तर खरीप हंगाम 2022 आणि 23 रब्बी हंगाम या जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांना 110% जास्त भरपाई देय हे झाले होते। तर ही भरपाई राज्याने देणे बंधनकारक होतं। तर राज्याने खरं तर ही भरपाई देणं बंधनकारक होतं। राज्याला शासनाचा जो विमा कंपन्यांना हप्ता येत असतो तो दिला जाणं हा बंधनकारक होता। परंतु मित्रांनो, राज्य सरकारने भरपाईची रक्कम कंपन्यांना दिली नव्हती, म्हणून हे पीक विमा रखडलेला होता। तर आता शेतकऱ्यांची ही भरपाई रखडलेली असताना 2022-23 मध्ये राज्यात पीक विमा योजनेत भारतीय कृषी विमा कंपनी, त्याचबरोबर जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्यानंतर HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येणारी जी पीक विमा भरपाई होती ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक आहे, म्हणजे या विमा कंपनीच्या अंडरमध्ये बाकीच्या कंपन्या काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे। खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 हंगामातील 80-110 मॉडेलनुसार 110%पेक्षा जास्त देय नुकसान भरपाई रक्कम 231 कोटी 30 लाख रुपयांपेक्षा 231 कोटी 28 लाख रुपये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे। तर मात्र विमा कंपनीने 110%पेक्षा जास्तीची 2,87,63,हजार रुपयाची जी रक्कम आहे अनुदानाची त्यानुसार राज्याने आता ही रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित करण्याचं ठरवलेलं आहे। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर दोन हंगामातील आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते की बाबा आम्हाला रब्बी हंगामाचा पीक विमा कधीच वाटप झाला नाही किंवा आमच्या जिल्ह्याला रब्बी हंगामाचा पीक विमा मिळणार की नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणं होतं। आता ज्या मी 5 विमा कंपन्या सांगितलेल्या आहेत तर 5 विमा कंपन्यांपैकी तुमच्या जर जिल्ह्यातील ही कंपनी असेल यापैकी एखादी, तर 100% तुम्हाला खरीप हंगामाचा 2022चा आणि त्यानंतर रब्बी हंगाम 2022-23चा पीक विमा हा लवकरच तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। मित्रांनो, तुम्ही देखील या 5 कंपन्यांमधील शेतकरी असाल तर त्यासाठी निधी देखील शासनातर्फे मंजूर करण्यात आलेला आहे। आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असू शकतं की बाबा 2024चाच पीक विमा मिळत नाही तर 2023च्या 22च्या पीक विम्याचं काय घेऊन बसलात, परंतु मित्रांनो तसं नाही। 2024चा सुद्धा पीक विमा लातूर जिल्ह्याला वितरित झालेला आहे। त्यानंतर बघायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर 2024 ही बाजू वेगळी की थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांची समज काढल्यासारखा पीक विमा हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे, परंतु काही हरकत नाही मित्रांनो, 2022-23चा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। एकंदरीत बघायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिमच्या अधिसूचना काढल्या होत्या, परंतु नंतर त्या फेटाळण्यात आल्या होत्या। त्या कारणास्तव यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 200, 500, 5,000, 7,000 याप्रमाणे पीक विमा वाटप झालेला आहे। काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते बाबा आम्हाला ह्या पद्धतीचा पीक विमा कशामुळे मिळालेला आहे, त्याचं कारण सांगतो। 25% अग्रिमच्या रकमा ह्या फेटाळल्या आहेत, मग त्या कारणास्तव तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कोणत्या बेसिसवर कंपनीने केलेलं आहे आणि कोणत्या बेसिसवर शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या आहे अद्याप कंपनीतर्फे क्लिअर करण्यात आलेलं नाही। त्या कारणास्तव तुम्हाला ज्या रकमा वितरित झालेल्या आहेत सध्या तरी त्या रकमेवर तुम्हाला समाधानी व्हायचं आहे, कारण यापेक्षा जास्त रकमा सध्या तरी कंपनीतर्फे वितरित होतील अशी काही चान्सेस दिसत नाहीत।
जे पीक विमा कंपन्यांना जे राज्य शासनाचा पहिला हप्ता वितरित होत असतो तो वितरित झालेला आहे. त्या कारणास्तव आता प्रत्येक जिल्ह्याला रोजच्या रोज अपडेट मिळत जातील. रोजच्या रोज प्रत्येक जिल्ह्याला पीक विमा वाटप होणं सुरू होईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो, खरीप हंगामातील 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 संदर्भातील छोटीशी माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा, चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.